बाला साहब ठाकरे के जन्म शताब्दी वर्ष के शुभ अवसर पर भिवंडी स्थित अजय नगर शिवसेना मध्यवर्ती जिला कार्यालय पर थाने जिला सह संपर्क प्रमुख श्री मनोज जी गगे के प्रमुख उपस्थिति में शिवसेना मध्यवर्ती जिला शाखा द्वारा जरूरतमंद नन्हे मुन्ने विद्यार्थियों को मान्यवरों की उपस्थिति में तथा मान्यवरों के करकमलों द्वारा बड़े पैमाने पर नोटबुक वितरण किया गया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि इस संपूर्ण कार्यक्रम का आयोजन नियोजन माजी शहर प्रमुख श्री मोहन जी वल्लाल, श्री अरुण जी पाटिल, जिला संगठक वैशाली ताई मेस्त्री, उप शहर प्रमुख गणेश मोरे, पश्चिम सचिव नितेश दांडेकर, किशोर सिंगोले, शांताराम जाधव, वर्षा पाटिल, कल्पना भोईर, नौशबा अंसारी, वकील रोजीना अंसारी, मीरा भानुशाली, नरेश शिवदे, इस्माइल तोड़गे, बालाजी गुलवी, नितिन काठौले द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर शिव सैनिक नीलेश आलसी, अजय पंतराव, ओमकार गोडाम्बे, बंटी गिरी, मधुकर जाधव, राकेश पुण्यार्थी, विजय कुंभार के साथ साथ भारी संख्या में अनेकों मान्यवर व शिव सैनिक उपस्थित थे। तो वहीं इस संपूर्ण कार्यक्रम का सूत्र संचालन शिवसेना तालुका सचिव श्री राजेंद्र जी कबाड़ी ने किया। आइए देखिए इसकी एक रिपोर्ट। आज भिवंडी शिवसेना शहर शाखेतर्फे शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम करण्यात आलेला आहे। गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना पक्ष लहान मुलांना शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप करत असतात। काही विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती, घरची परिस्थिती बिकट असते। त्याही परिस्थितीत त्या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आणि शिक्षणाचं महत्त्व समजण्यासाठी, शिक्षणामध्ये गोडी लागण्यासाठी आपण हा वह्या वाटपाचा कार्यक्रम करत असतो। शिवसेना पक्षामध्ये अनेक पदाधिकारी आहेत, अनेक समाजसेवक आहेत। त्यांची पण इच्छा असते की या गरीब घटकाला या माणुसकीच्या माध्यमातून लहान पोरांना 1ली ते 10वी पर्यंत जे शिक्षण असते, एक शिक्षण घेण्याची क्षमता असते, शिक्षण घेण्याचा उत्साह असतो, तो उत्साह दांडगा करण्यासाठी आपण हा वह्या वाटपाचा कार्यक्रम किंवा इतर वस्तू वाटण्याचा कार्यक्रम आमच्या पक्षातर्फे किंवा इतर संघटनेमार्फत केला जातो। दरवर्षी हा कार्यक्रम न विसरता या शालेय विद्यार्थ्यांना आपण वह्या वाटपाचा कार्यक्रम करत असतो। काही विद्यार्थी किंवा काही पालक असे असतात, ते गरीब असतात, परंतु त्या मुलांना शिक्षण घेण्याची इच्छा असते। काही आपण बघतो ना, पेपरामध्ये तुम्ही वाचता की एखादी बाई घरकाम करते, लोकांच्या घरात काम करून आपलं घर सांभाळते, तिचा मुलगा किंवा तिची मुलगी 10वी मध्ये, 12वी मध्ये किंवा ग्रॅज्युएशनला 98% किंवा 97% मार्क मिळवून फर्स्ट आलेली असते। मग त्या विद्यार्थ्यांचं कौतुक कसं करायचं? तर ते असे गरीब विद्यार्थी सुद्धा चांगले मार्क मिळवतात।
की त्यांना त्या शिक्षणाबद्दल गोडी निर्माण करण्यासाठी किंवा त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आपण हा कार्यक्रम करत असतो। आमच्या शहर शाखेतर्फे आमची जी महिला आघाडी आहे, शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, यांच्या मार्फत हा वह्या वाटप कार्यक्रम आज या ठिकाणी होत आहे आणि आम्ही करत आहोत। गेले वर्षभर शिवसेना पक्षप्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची 23 जानेवारी 2026 ते 23 जानेवारी 2027 हा जन्मशताब्दी वर्ष आहे। त्याचप्रमाणे शिवसेनेला 60 वर्ष पूर्ण झाली, हा 60वा वर्धापन दिन आहे। त्या वर्धापना दिनानिमित्त आणि जन्मशताब्दी दिनानिमित्त आपण हा कार्यक्रम वर्षभर करणार आहोत। त्यामध्ये वह्या वाटप कार्यक्रम आहे, आरोग्य शिबिर आहे किंवा इतर छत्री वाटप कार्यक्रम आहे किंवा इतर कार्यक्रम जे समाज उपयोगी पडतील असे कार्यक्रम आपण या वर्षभरात करणार आहोत। आणि त्याला या भिवंडी शहरातील नागरिकांकडनं भरपूर प्रमाणात सहकार्य लाभते आणि ते या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाचा आनंद सुद्धा घेत असतात। या ठिकाणी उपस्थित सर्वांचं मी या ठिकाणी आभार पण मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो की पक्षातर्फे जे जे कार्यक्रम होतील, संघटनेतर्फे जे जे कार्यक्रम होतील त्या कार्यक्रमामध्ये उत्साहाने भाग घेऊन समाजाला आपण काहीतरी देणं लागतोय, समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, त्या दृष्टीने आपण काम करणार आहोत। शिवसेनेचं मुख्य ब्रीद वाक्य असं आहे, 80% समाजकारण आणि 20% राजकारण। तर समाजकारणाचा हा एक भाग आहे, म्हणून आज वह्या वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर हिंदू हृदय सम्राट छत्रपती बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे वर्षभर असे कार्यक्रम राबवले जाणार आहेत। ते जनतेच्या हिताचे, जनतेच्या सुखासाठी, जनतेसाठी राबवले जाणारे कार्यक्रम राबवले जाणार आहेत। तसंच आपलं भिवंडी शहर एक कामगार वस्ती जास्त प्रमाणात असल्यामुळे त्या कामगार वस्तीत आता या सध्या परिस्थितीमध्ये महागाई एवढी वाढलेली आहे, प्रत्येक गोष्टीत महागाई झालेली आहे। शिक्षणाची महागाई आहे, तुम्ही कुठेही बाहेर जा, भाजीपाला घ्या महागाई आहे, रेशन घ्या महागाई आहे, दूध घ्या महागाई आहे। तर हे जे कामगार वस्तीमध्ये जे काम करतात कामगार, तर त्यांना त्यांच्या पगारामध्ये ह्या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या मुलांना ह्या पुरत आहेत नाही किंवा त्यांना ते देऊ शकत नाहीत। तर त्या हेतूने, त्याच परंपरेने आम्ही आज या शिवसेना शहर शाखेमध्ये सालावतप्रमाणे वह्या वाटपाचा कार्यक्रम जो राबवला आहे, तो म्हणजे गरीब आणि गरजू विद्यार्थी यांना कसं उपयोगी पडेल आणि त्यांच्या ज्ञानात कशी भरेल, त्यांना जे शिक्षण घेता येतं किंवा त्यांना घ्यायची अडचण असते काही वेळेला, तर त्या अडचणीसाठी या वह्या ज्या आम्ही काय जे फूल बोलतात ना, फुल ना फुलाची पाकळी, त्या पद्धतीने शिवसेना शहर शाखेकडनं प्रत्येक विद्यार्थ्याला ह्या वह्या दिल्या जाणार आहेत आणि त्या वह्याचा त्यांनी सदुपयोग करून चांगलं शिक्षण करावं, चांगलं शिकावं आणि त्यामध्ये त्यांना काय अडचण असेल तरी त्यांनी भिवंडी शिवसेना शहर शाखेत संपर्क जरी साधला, कुठे फीची अडचण आहे, कुठे शाळेत ॲडमिशनची अडचण आहे, कुठल्या गोष्टीला त्यांना समस्या आहेत असे शिक्षणाच्या बाबतीत, तर शिवसेना शहर शाखेमध्ये त्यांनी आपल्या समस्या मांडाव्यात, त्यांच्या समस्याचं या ठिकाणी निराकरण केलं जाईल असं मी आपल्याला यावेळी सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज आपण बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त मोफत वह्या वाटप गरीब गरजू विद्यार्थ्यांना करत आहोत। याबद्दल मी गणेश मोरे यांचं अभिनंदन करतो, कारण की एक सामाजिक क्षेत्रातला जाण असलेला कार्यकर्ता म्हणून मी गणेश मोरे माझे मित्र यांना बघतो आणि त्यांचा दरवर्षी या वह्या वाटपाचा कार्यक्रमाला ते मला फोन करत असतात, निलेश तू ये आठवणींनी। सगळ्यांना मी अभिनंदन करतो। शिवसेना शहर मी पण स्वतः शिवसैनिकच आहे, त्याच्यामुळे मी शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमात उपस्थित असतो।
भले कालांतराने काय वेगळ्या पॅनलमधनं मी इलेक्शन लढलो असलो तरी पण मी हाडामासाचा शिवसैनिक आहे आणि मला त्याची जाण आहे. तुम्हाला सगळ्या वडिलांपासून तुम्हाला एक सांगू इच्छितो काकी वैशालीताई, आम्ही शिवसेनेच्या जेव्हा बाळासाहेब ठाकरेंच्या सभा असायच्या तेव्हा 22 सभांना मी उपस्थित होतो कंटिन्यू. आम्ही स्कूटर अशा मोटरसायकल या माध्यमातून आम्ही त्या सभेला पोहोचायचो. तुम्हाला एक अजून माझ्या आठवणीतला एक उदाहरण देतो बाळासाहेबांच्या. आम्ही मनोहर हायवेवरनं स्कूटरवरनं जात होतो तेव्हा एक साईडला भगवा झेंडा असा एक साईडला पडला होता. तेव्हा बाळासाहेब ठाकरे साहेबांचा ताफा तिथून चालला होता. तो झेंडा बघून बाळासाहेब ठाकरे तिथेच थांबले. आम्ही सर्व घाबरलो का एवढा ताफा होता साहेबांचा काय थांबला. तर तुम्हाला सांगतो भगवा झेंड्याची जी शान असते ती कशी अबाधित राहावी हे बाळासाहेबांकडनं आम्ही शिकलो. कारण की त्यांनी तो झेंडा गाडीवर थांबून आम्हाला उचलायला लावला. आम्ही इथं कोण ओळखतच नव्हतं. हा त्यांच्या आठवणीतला एक प्रसंग आहे. गणेश मोरे साहेब, मनोज गगे साहेब, आज मी तुम्हाला धन्यवाद देतो. आज 60वा वर्धापना दिनानिमित्त गरीब गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप शिवसेना शहर जिल्हा शाखा भिवंडी यांच्यातर्फे आज साजरा होत आहे. त्यांना मी अभिनंदन करतो आणि त्यांचे धन्यवाद देतो. त्यांनी मला 2 शब्द बोलण्यासाठी इथे मला बोलवलं आणि गरीब गरजू लोकांना वह्या वाटप करण्यासाठी माझा काही योगदान असेल तर मी तुमच्या बरोबर प्रत्येक गोष्टीत कराल. तर मोरे साहेब धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.